विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, आज आपण डिफरन्शिएशन मध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्यालाच nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतात, हे आपण पाहणार आहोत. काय आहे बा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह? तर बाबा मित्रो, काय सांगत आहोत का, इफ y = fx be the differentiable function of x, then लक्षात ठेवा, या y = fx याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, then differentiate the function with respect to x. तर पहा मी कसा घेऊन राहिलो, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला dy/dx. तर याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागल. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यावा लागल बा, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ fx. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो दाखवल्या जाते बा, पहिला डेरिव्हेटिव्ह असला तर याला f' न दाखवतात. मागं सांगणं होतं पहिल्या व्हिडिओ मध्ये. तर मग हा fx चा डेरिव्हेटिव्ह हा डॅश म्हणजे एक रेषा असली तर पहिला डेरिव्हेटिव्ह. म्हणजे अर्थबोध या झाला का बा dy/dx बरोबर काय आलं रे बा, तर डेरिव्हेटिव्ह आला f'. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एक रेषा असली तर याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, तेव्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ, लक्षात ठेवा, dy/dx असं. तर याला कसं मांडल्या जाते बा, तर याचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला तेव्हा दुसरा डेरिव्हेटिव्ह आपण घेत आहोत. तेव्हा लक्षात ठेवा, याला कसं मांडल्या जाईल बा, तर एक रेषा आहे तर इथं दोन रेषा दाखवायची, तर याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. याला मात्र कसं लिहायचं तर ते शिकवत आहोत का बा d2y/dx². हा d आणि हा d. d गुणिला d म्हणजे d², dx गुणिला dx म्हणजे dx². याला वाचताना मात्र d2y/dx² असं वाचा. तर मग ह्या झाला f2'x. याच्यावरून डोक्यात आलं पाहिजे का बा d3y/dx³ म्हटलं तर इथं तीन रेषा येतील असं. मग असं एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, याच्यावरून जर आपण याला आहे ना, तर याला म्हणतात फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बिलकुल स्लो शिकवत आहोत आणि फारच सोपा आहे. हा हे बेसिक आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नेहमी प्रॉब्लेमच सोडवत असतो, बेसिकही माहित पाहिजे. याला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. म्हणजे बाई याच्यावरून आपल्याला चौथं, पाचवं, सहावं, तर याच्यावर 4 नंतर 5 असं लिहत जायचं. असं करता करता जेव्हा आपण nth काढतो तर इथं बा dny/dx⁴n. तर हा जो काढतो ना आपण, याला म्हणतात nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ह्या आहे तुमचं बा बेसिक नॉलेज. एवढं जर झालं असेल तर बा हे झालं तुमचं आहे ना हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता मात्र आपण एक्सरसाइज चालू करू 1.5. तर पास सुरुवात करून राहिलो बा का हा आपला प्रॉब्लेम आहे. तर याला लिहायचं कसं, तर इथं लिहायचं सोल्युशन. इथं लिहायचं लेट y = ठीक आहे 2x⁵ - 4x³ - 2/x² - 9. एक गोष्ट मित्र लक्षात ठेवा, प्रॅक्टिस जर केली असेल ना तुम्ही तरच जमल ना. तर बा इथं लिहायचं कसं आहे बा, तर डिफरन्शिएट बोथ साइड.
differentiate both side with respect to x. तर बा dy by dx इज इक्वल, पहिलं पद आहे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या लागल, हा घात खाली उतरला, हा खाली उतरला तर ह्या असा आला तर 5 दोन्ही 10 बरोबर आहे का 10 आहे ना. x हा 5 खाली उतरला तर याच्या बाजूला येईल म्हणजे 2 गुणिले 5 म्हणजे 10. तर डोक्यावर 1 न कमी होतो तो या झाला 1 न कमी. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला घाताचा 5 दोन्ही 10 x चा घात 4, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे तो लिहिल्या जात नाही. मायनस हा खाली उतरल म्हणजे 4 त्रिक 12 काढण्याची स्टाईल शिकवता डोक्यावर 1 न कमी. पुन्हा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तो लिहिल्या जात नाही. मायनस हा कॉन्स्टंट आहे 2 बाहेर निघते आणि याचा डेरिव्हेटिव्ह खास करून तुमच्यासाठी मी असा लिहिला. कॉन्स्टंट बाहेर निघला 1/x², मायनस हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हे फुकटची स्टेप आहे, एवढी प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे बा dy by dx इज इक्वल टू 10x चा घात 4 मायनस 12x² मायनस 2. हा 1/x² आहे. तर मी तुम्हाला ट्रेनिंग दिली तेव्हा 1/x², तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा तर पहिले मायनस लिहायचा, हा जो घात असन तो लिहायचा आणि x च्या डोक्यावर इथं जो असन त्याच्यापेक्षा 1 न जास्त. हे झालं तुमचं उत्तर. बोला समजते का. याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार आहे तर बा हा मायनस लिहायचं, हा डोक्यावर लिहायचा -2 अपॉन x च्या डोक्यावर 2 असन तर बा याच्यापेक्षा 1 न जास्त म्हणजे 3. ठीक आहे. पुन्हा x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि तो आपण लिहित नाही. मग आता एवढं जर झालं असेल तर याला व्यवस्थित मांडा. dy by dx बरोबर 10x चा घात 4 मायनस 12x² मायनस मायनस प्लस 2 दोन्ही 4 भागीला x³. एवढं पूर्ण झालं असेल तर हे झाला तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह की ज्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. एवढं काढलं तर इथं पुन्हा लिहायचं अगेन डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. तर बा याचा डेरिव्हेटिव्ह घेताना सेकंड ऑर्डर तर कसा लिहायचा d2y/dx². कसा बोलत आहोत कांदेऊ नाही का d2y/dx². तिसरा असला तर d3y/dx³. चौथा असला तर d4y/dx⁴. अशा पद्धतीनं वाचा. तर बा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पटकन खाली उतरवायचा. हा खाली उतरला तर 10 गुणिला 4 होईल म्हणजे 10 चौक 40. x च्या डोक्यावर 4 आहे तर 1 न कमी असं. पुन्हा x चा डेरिव्हेटिव्ह 1 गेला, मायनस हा खाली उतरला तर 12 दोन्ही 24. x च्या डोक्यावर 1 न कमी होतो, दोनातून 1 गेला 1 आणि तो लिहिल्या जात नाही. प्लस हा 4 आहे बाहेर निघला आणि इथं 1/x³ आला तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा एवढं सेन्स ठेवा. 1/x³ तर बाबा हा डोक्यावरचा वर्त लिहायचं त्याला मायनस करायचं आणि x च्या डोक्यावर 3 असेल, इथं 3 आहे तर इथं लिहायचं 4. पुन्हा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तर तो आपण लिहित नाही. हे झालं तुमचं उत्तर. तर बा याले व्यवस्थित मांडायचं d2y/dx² इज इक्वल टू 40x³ मायनस 24x मायनस 4 त्रिक 12 x चा घात 4. हे झालं तुमचं फायनल आन्सर. चलो जल्दी जल्दी बोला, आहे ना उत्तर बरोबर आहे का नाही ते तुम्ही आरामानं पहा. लक्षात घ्या 40x³ मायनस 24x मायनस 12 याच्या डोक्यावर काय रे बात आहे ना 12/x⁴. आता ह्या वाला प्रॉब्लेम सांगतो बा, लक्षात ठेवा e⁻²x × tan x. तो थोडस याने वर्त मांडतो इथं जागेच्या अभावी असा e⁻² x × tan x. जेव्हा जागा कमी पडल तर त्याचं यूज करत आहोत. इथं लिहायचं सोल्युशन कसं लिहिणार आहे बा तर
y इक्वल टू e टू दी पॉवर 2x इंटू tan x. दोन पदाचा या दोन पदाचा गुणाकार आहे म्हणजे पाठ आहे ना, प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल. फक्त डायरेक्ट प्लेन डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, बाकी काहीच नाही. पुन्हा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेत राहणे. तर बा हा काय सांगते बा, तर डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x असं. तर dy by dx is equal to first function असं into derivative of second. तर tan चा डेरिव्हेटिव्ह होतो sec square x. असं नाही मांडलं तर तुम्हाला चुकलास, डायरेक्ट मांडा लागल, म्हणून प्रॅक्टिस करा. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन या लिहिला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर कोणाचा घेतला हो, e टू दी पॉवर चा घेतला. 2x चा नाही घेतला तर 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 काउंट 2 तर 2 बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 2 गुणिले 1 म्हणजे 2. मग आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं पाहिजे का इथं सेक आहे नाही इथं टॅन आहे, तर पूर्ण पदच टॅन मध्ये कन्वर्ट करता येते. टॅनचं रूपांतर सेक मध्ये नाही होईल, पण सेक स्क्वेअरचं रूपांतर टॅन मध्ये होते. कारण 10वीचं पुस्तक सांगते बाबा e टू दी पॉवर 2x सेक स्क्वेअर x इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर x. 1 प्लस टॅन स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे का, जो तुम्ही 10व्या वर्गामध्ये ट्रिग्नोमेट्री शिकले. प्लस हा दोन समोर लिहून राहिलो 2 tan x e टू दी पॉवर 2x असं. इथं e टू दी पॉवर 2x आहे, इथं e टू दी पॉवर 2x आहे. याले कसं मांडायचं, dy बाय dx e टू दी पॉवर 2x कॉमन काढला तर एवढा राहिला आणि एवढा राहिला. 1 प्लस टॅन स्क्वेअर x प्लस 2 tan x असं. dy बाय dx बरोबर सेटिंग पाहून घ्या. तुम्ही विचारात पडसाल मी काय करत आहे, हे पहिले लिहत प्लस नंतर हा टर्म लिहत आहोत 2 tan x असं प्लस नंतर हे लिहत आहोत tan स्क्वेअर. काहीच नाही, याले थोडंसं बेसिक नॉलेज असलं तर मग आपल्याला काय करता येते तर मेकअप करता येते. पहा मग मी याले मेकअप करून राहिलो. हा 1 आहे तर या 1 ला इथं 1 चा वर्ग लिहितो आणि 1 स्क्वेअर मीन्स 1 म्हणजे लिहिता येते. हा इथं 2 आहे तर बा याला मी 1 लावतो गुणाकारात म्हणजे 2 1 2 म्हणजे हा 1 लिहिता येते. काऊन असं केलं तर बा डोक्यात आलं पाहिजे. पाहाचं कसं काय लिहून आहे ते तर बिलकुल नाही पाहायचं, ऐकसाल तर फायद्यात राहायचा. पाहताना कसं पाहायचं, हा पहिला हा दुसरा आणि हा शेवटला. हा पहिला आणि हा शेवटला. पहिल्याचा स्क्वेअर आहे, वर्ग म्हणतात, पहिल्याचा वर्ग. इथंही पाहायचा तर शेवटल्याचा स्क्वेअर आहे, काय लिहून आहे ते नाही पाहिजे. हाय ना स्क्वेअर वर्ग दिसते तर मनात आलं पाहिजे पहिल्याचा वर्ग आहे शेवटल्याचा वर्ग आहे. जे इथं लिहून आहे तो इथं आहे, जो इथं लिहून आहे तो इथं आहे, म्हणजे त्याच दोघांचा गुणाकार आहे हा आणि त्याची दुप्पट आहे म्हणजे 2 टाइम्स आहे. नियम लक्षात ठेवा. 8व्या वर्गाचं 8 क्लासचं पुस्तक सांगते का जर पहिल्याचा स्क्वेअर असल शेवटल्याचा स्क्वेअर असल पहिल्याचा वर्ग असल शेवटल्याचा वर्ग असल त्याच दोघांच्या गुणाकाराची दुप्पट असल तर विचार करू नका, काहीच पाहायचं कामच नाही. काऊन असं होते तसं होते. नियम आहे हा का बा पहिला लिहा शेवटला लिहा आणि मधल्याचं म्हणजे या मिडल टर्मचं मधल्याचं काय लिहा बा तर साइन लिहा. प्लस असेल तर प्लस लिहा, मायनस असेल तर मायनस लिहा, ब्रॅकेट मध्ये टाका आणि त्याचा स्क्वेअर लिहा. म्हणजे अर्थ झाला बा का जर पहिल्याचा वर्ग असेल शेवटल्याचा वर्ग असेल त्याच दोघांच्या गुणाकाराची दुप्पट असेल तर पहिला लिहायचा शेवटला लिहायचा मधल्याचं चिन्ह लिहायचं कंसाचा वर्ग करायचा.
हे झालं तुमचं. या ब्रॅकेटचं पण काम नाही आहे, कारण एक ब्रॅकेट आपण केलंच आहे. या झाला तयार. पुन्हा आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तर इथं लिहायचं अगेन डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बा dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह, तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर. हा एक पद आहे ना हा एक पद आहे, म्हणजे दोन पदाचा दोन टर्मचा काय आहे बा तो गुणाकार. म्हणजे याले काय लागल बा, आहे ना काय लागल तर प्रॉडक्ट फॉर्म्युला कसा मांडतो बा, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं, प्लस सेकंड फंक्शन into derivative of first e to the power 2x. बस. तो बा लक्षात ठेवा d2y upon dx square is equal to e to the power 2x. विचार कसा करायचा का या पदाचा डेरिव्हेटिव्ह घेता आपण, तर याच्या डोक्यावर पहिले घात दिसला, पॉवर दिसला, तर पहिला डेरिव्हेटिव्ह पॉवरचा असतो. घात खाली उतरला आणि डोक्यावर आहे ना एक न कमी होते, तर या कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता आतल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या लागल. एक म्हणजे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर, याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि तो आपण लिहत नाही असं. प्लस आता ह्या लिहा 1 प्लस टॅन x होल स्क्वेअर. e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर कोणाचा घेतला, e टू दी पॉवर चा घेतला, 2x चा नाही घेतला, तर 2x मधून 2 बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 तो आपण लिहत नाही, म्हणून मी पण मिटवत आहो. बोल बा. मग आता एवढं जर झालं असल तर बा विचार कसा करायचा. इथं 2 e टू दी पॉवर 2x आहे, इथं 2 e टू दी पॉवर 2x आहे. म्हणजे बा तुझ्या मनात आलं पाहिजे. कसं आलं पाहिजे बा, तर d2y अपॉन dx स्क्वेअर बरोबर 2 e टू दी पॉवर 2x कॉमन निघाला. तर राहिला कोण, तर ह्या राहिला 1 प्लस टॅन x असं. ह्या राहिला sec स्क्वेअर x 0 तर गेला, प्लस ह्या राहिला ठीक आहे 1 प्लस टॅन x. याच्या डोक्यावर 2 आहे तर ह्या असं. मग आता एवढं जर झालं असन तर बा मित्रो इथं 1 प्लस टॅन आहे, इथंही 1 प्लस टॅन आहे, इथं sec स्क्वेअर आहे. मग याचं रूपांतर sec स्क्वेअरचं रूपांतर आपल्याला टॅन मध्ये करता येते. म्हणजे बा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 e टू दी पॉवर 2x 1 प्लस टॅन x असं. sec स्क्वेअर चा 10व्या वर्गात ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युला आहे. sec स्क्वेअर x इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर x प्लस ह्या जशानं तसा 1 प्लस टॅन x होल स्क्वेअर ब्रॅकेट पूर्ण. एवढं जर झालं असं तर मित्रो मायापाशी जागा नाही, म्हणून मी इकडे एक स्टेप मांडून देतो का बा d2y बाय dx स्क्वेअर थोडंसं पहा 1 प्लस टॅन x 1 प्लस टॅन x, म्हणजे मी 1 प्लस टॅन x कॉमन काढणार आहोत. तर बा इकडे लिहून राहिलो d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 e टू दी पॉवर 2x 1 प्लस टॅन x जर कॉमन काढला तो 1 प्लस टॅन x असं. आतमध्ये कोण राहिला, हा निघला म्हणजे ह्या राहिला 1 प्लस टॅन स्क्वेअर x ह्या राहिला. ह्या आहे ना याचा वर्ग आहे, म्हणजे 2 पैकी 1 बाहेर निघला तर 1 राहिला प्लस 1 प्लस टॅन x असं. तर मग 1 आणि 1 होते 2. तर इथं शेवटलं उत्तर लिहितो 2 e टू दी पॉवर 2x
1 प्लस टॅन एक्स असं. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पाहून घ्या, हाय ना 1 आणि 1 2, 2 प्लस ह्या टॅन एक्स प्लस ह्या टॅन स्क्वेअर एक्स असं. हे झालं तुमचं फायनल आन्सर. बोला ठीक आहे. 2 e to the power 2x 1 plus tan x into 2 plus tan x plus tan square x. तिसरा प्रॉब्लेम पहा मित्र, तिसरा प्रॉब्लेम सांगत आहोत e to the power 4x into cos 5x. तर बा पहिले तर याचं सोल्युशन लिहिताना फक्त एवढं लिहायचं, लेट y is equal to e to the power 4x into cos 5x. भरकन लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू x. एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा dy बाय dx इज इक्वल, पुन्हा इथं दोन पदाचा गुणाकार आहे म्हणजे याला प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल. बस भरभर तोंडी मनाचं फर्स्ट फंक्शन असं इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असं. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. कोणाचा घेतला? कॉसचा घेतला. 5x चा 5x चा नाही घेतला. तेव्हा 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 काऊन असं तर 5x मधून 5 कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 जो आपण लिहत नाही. म्हणून एवढं पक्क माहित पाहिजे kx म्हटलं तर याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ kx तर k. बस एवढं लक्षात ठेवा. हे बेसिक नॉलेज आता कळत असलं पाहिजे. तर मी काय बोललो बा तर लक्षात ठेवा, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन cos 5x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर. कोणाचा घेतला? e टू दी पॉवर चा घेतला. 4x चा नाही घेतला तर 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. हे झालं मावालं पहिलं. तर याने व्यवस्थित कसं मांडायचं का बा dy बाय dx बरोबर हा मायनस हा 5 असं e टू दी पॉवर 4x आणि हा sin 5x प्लस हा 4 हा लक्षात ठेवा e टू दी पॉवर 4x आणि ह्या झाला cos 5x. नियम काय बा, आपण लिहायचं असलं तर 5 मायनस 3 असं लिहितो. हे लिहिण्याची स्टाईल आहे. वजाबाकी -3 प्लस 5 असं आपण नाही. टर्म असली तर मग 5 3च जाईल, पण लिहिताना स्टाईल अशी आहे म्हणजे बघ प्लसचं पद पहिले असते मायनसचं पद नंतर असते. तर हा प्लस आहे तर याला तुम्ही जर पहिले लिहिला तर तुमचं चुकण्याची शक्यता अजून कमी होते. 4 e टू दी पॉवर 4x इनटू cos 5x मायनस हे लिहायचा 5 e टू दी पॉवर 4x इनटू sin 5x. एवढं जर झालं असेल तर बरोबर लक्ष देता टर्म मोठाल्या येणार आहे म्हणून ते डेरिव्हेटिव्ह लिहायला परवडत नाही, चुकण्याची शक्यता खूप असते. तर बा लक्षात ठेवा पुन्हा इथं लिहायचं अगेन डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. इथं लिहायचं d2y अपॉन dx स्क्वेअर बरोबर. पहिली गोष्ट हा 4 कॉन्स्टंट आहे, हा बाहेर निघाल असं आणि या दोघांच्या मधात प्रॉडक्ट आहे, गुणाकार आहे म्हणून या दोघाला प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल. तेच म्हणायचं आहे फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन असं हा वाला
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर ई टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर. ठीक आहे बा. ई टू दी पॉवरचा घेतला 4x चा नाही घेतला तर इथं लिहायचं 4 असं. एवढ्या पदाचा डेरिव्हेटिव्ह एवढा घाला, डायरेक्ट घेतला तवा एवढा. त्याने ddx लावताना चुकसाल, लक्षात ठेवा. हा मायनस, हा 5 कॉन्स्टंट आहे, बाहेर निघला. पुन्हा या दोघाचा डेरिव्हेटिव्ह आहे, गुणाकार आहे, म्हणजे याला पण प्रॉडक्ट फॉर्म्युला. हेच म्हणतो फर्स्ट फंक्शन असं. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. ठीक आहे. काय शिकलो? फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन, याद आला सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर बा ई टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर. आता या 4x चा ई टू दी पॉवरचा घेतला, 4x चा घेतला नाही तर 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 असं. याला व्यवस्थित मांडा तरच तुमचं जुळल, नाही तर जुळणार नाही. तर बा मग मी सुरुवात करून राहिलो, मन लावून ऐकाच. याले मांडा कसं? तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर बरोबर या 4 न गुणा 4 e टू दी पॉवर 4x मायनस 4 पंच 20. दिसला का? हे 20 असं. 4 पंच 20 आणि हा साइन 5x. ठीक आहे बा. या 4 न आता याले गुणाचं, इथं 4 आहे, 4 चोक 16 असं. ठीक आहे. या वाला e टू दी पॉवर 4x आणि हा cos 5x. पहिलं झालं, पाहून घे पुन्हा एकदा. 4 न याले गुणलं 4 e टू दी पॉवर 4x. 4 गुणिले 5 म्हणजे 4 पंच 20, हा मायनस 20 साइन 5x असं. ठीक आहे. पा चुकलं, आपलंच चुकून गेलं. काय बात लक्षात ठेवायचो का? इथं काय बात, ह्या गुणाकार आहे, इथं काय तर ह्या गुणाकार आहे. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड जेव्हा म्हटलं तर हा गुणाकार होईल, प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे हा गुणाकार होईल, मायनस हा 5 बाहेर काढला. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड तर हा गुणाकारात येईल, प्लस ठीक आहे सेकंड फंक्शन म्हणजे हा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे याच्या मधात गुणाकार. थोडीशी नजर चुकली तर वांद होऊन जातं. इथं मायनस असल्यामुळं कन्फ्यूज झालं. 4 पंच 20 आहे ना, हा मायनस लिहा, 4 पंच 20 असं. e टू दी पॉवर 4x साइन 5x. आता बरोबर आहे. ठीक आहे. 4 पंच 20 e टू दी पॉवर 4x साइन 5x प्लस 4 चोक 16 e टू दी पॉवर 4x cos 5x मायनस 5 5 25 असं e टू दी पॉवर 4x cos 5x असं. या मायनस न याले गुणलं तर मायनस प्लस मायनस असं. 5 चोक 20 e टू दी पॉवर 4x साइन 5x. आता याला व्यवस्थित मांडा. d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल. ठीक आहे. पा डोळ्यानं मायनस 20 e टू दी पॉवर 4x साइन 5x मायनस 20 e टू दी पॉवर 4x साइन 5x म्हणजे 20 आणि 20 झाले 40 म्हणजे मायनस 40 e टू दी पॉवर 4x साइन 5x.
हे दोन तर झाले. आता पहा इथं 16 टू दी पॉवर 4x आहे, ठीक आहे, cos 5x. इथं आहे 25 टू दी पॉवर 4x cos 5. म्हणजे एवढं पद तुमचं कसं आहे बा सारखं. तर बा 16 मधून 25 गेले तर 9 राहिले, 9 आहे ना, टू दी पॉवर 4x cos 5x असं. एवढं जर झालं असेल तर मित्रो लक्षात ठेवा, मायनस टू दी पॉवर 4x इथंही आहे, मायनस टू दी पॉवर 4x इथं पण आहे. याला काय केलं पाहिजे बा, तर कॉमन काढलं पाहिजे. म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस टू दी पॉवर 4x असं. हा जर कॉमन काढला तर इथं राहिला 40 साइन 5x प्लस आहे ना 9 cos 5x असं. आणि याला शेवटी व्यवस्थित मांडायचं तर इथं लिहून राहिलो d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस टू दी पॉवर 4x असा ब्रॅकेट. व्यवस्थित मांडणं म्हणजे कॉसचं पद पहिले लिहा 9 cos 5x प्लस 40 साइन 5x. मला वाटते हेच तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. पहा मित्रो x³ log x. तर लिहायचं कसं बा, तर याचं सोल्युशन लक्षात ठेवा. इथं लिहायचं लेट y इक्वल टू x³ log x. काही विचारच नाही करायचा, बस डेरिव्हेटिव्ह घेत जा. डेरिव्हेटिव्ह चुकला नाही पाहिजे घेताना. डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. dy by dx is equal to first function into derivative of second log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याने जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून आपण लिहत नाही. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर इथं x³ आहे, घात खाली उतरल डोक्यावर 1 न कमी. कोणाचा घेतला घाताचा, x चा नाही घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 तो आपण लिहत नाही. तर बा dy बाय dx याले आता सोपं रूप द्या. ह्या 3 पैकी 1 कटला तर इथं राहिली 2 प्लस याले व्यवस्थित मांडा. हा 3x स्क्वेअर आणि हा log x असं. इथं x स्क्वेअर आहे, इथं x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर कॉमन निघते. तर इथं dy बाय dx इज इक्वल टू x स्क्वेअर कॉमन काढला तर इथं काहीच नाही म्हणजे 1. हा 3 राहील, हा तर बाहेर निघला म्हणजे राहिला काय रे बात log x. पुन्हा आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या तर इथं लिहा अगेन डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. तो बा d2y अपॉन dx स्क्वेअर हा पहिला टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. पुन्हा प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं. तर बा लक्षात ठेवा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू हा जशाना तसा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे प्लस हा 3 काय बा तर कॉन्स्टंट आहे, तो बाहेर निघल. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 प्लस 3 log x. या जशानं तसा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. एवढं जर झालं असेल तर d2y बाय dx स्क्वेअर बरोबर हा x स्क्वेअर राहिला 0 तर गेलास. लक्षात ठेवा
झिरो तर गेलास, 3 एक 3 असं. ठीक आहे, हा एक्स स्क्वेअर राहिला असं, झिरो गेला, 3 एक 3 असं, प्लस ह्या 2x पहिले लिहा, 1 प्लस 3 लॉग x असं. हा x न हा x कटला. मग एवढं जर झालं असं 2x पहिले लिहिला, 1 प्लस 3 लॉग x, तर शेवटली स्टेप लिहित आहोत d2y बाय dx स्क्वेअर. हा 3 राहिला, हा 1x राहिला, प्लस या 2x न गुणा, 2x एक 2x प्लस 6 हा x आणि हा लॉग x असं. तर बस 3 आणि 2 5, 5x, 3 आणि 2 5x प्लस 6x लॉग x. तर बा तुमचा फायनल आन्सर राहील जो मी इथं लिहून राहिलो, d2y अपॉन dx स्क्वेअर बरोबर इथं x आहे, इथं x आहे, x कॉमन निघल आणि आतमध्ये राहील 5 प्लस 6 लॉग x. मला वाटते हेच तुमचं फायनल आन्सर पाहिजे. बोला, एवढं जर झालं असेल तर मित्र हो, ह्या वाला फंक्शन पाहून घ्या, फारच चांगला बढिया आहे. हे वेळेवर चुकल म्हणून प्रॅक्टिस करा. इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग x असं. तडकन लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बात x. तर इथं लिहायचं dy बाय dx बरोबर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो. तो या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर x चा डेरिव्हेटिव्ह 1. एवढं जर झालं असन तर dy बाय dx इज इक्वल टू याले व्यवस्थित मांडा 1 अपॉन x आणि हा लॉग x असं. एवढं जर झालं असल तर मित्र हो, याले लक्षात ठेवा, विचारच करायचं काम नाही आहे. काय करणार आहे, धडकन पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x असं. तर मग d2y upon dx स्क्वेअर पायसाल तर या दोघांचा भागाकार आहे, म्हणजे याला कोशंट फॉर्म्युला लागल. सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड x log अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर असं. तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू x log x. एक चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस हा एक तर गेलाच, इथं x आणि log x या दोघांमध्ये गुणाकार आहे, म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल म्हणून असा ब्रॅकेट करतो. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन सेकंड फंक्शन ह्या जशानं तसा x log x होल स्क्वेअर. पहिल्या फुरसदीत ह्या कटला, 0 न कायले गुणलं तर 0, d2y अपॉन dx स्क्वेअर 0 मायनस ह्या ब्रॅकेट इथं 1 आहे हा वाला, प्लस 1 एक 1 प्लस log x असं अपॉन, ठीक आहे, x log x होल स्क्वेअर. आणि शेवटली स्टेप d2y बाय dx स्क्वेअर बरोबर लक्षात घ्या, हा 0 गेला म्हणजे मायनस एवढंच राहिलं 1 प्लस log x आणि अपॉन x log x
होल स्क्वेअर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे एवढं जर झालं असेल तर मित्र सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम राहिला तो आहे 6वा. पहा मित्र सुरुवात करत आहोत. x टू दी पॉवर x. तसं तर हा फंक्शन शिकवल्या गेला आहे आणि व्हेरिएबलचा घात व्हेरिएबलचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह चालू होता तेव्हा हे शिकवल्या गेलाय. पुन्हा ऐकून घ्या, काही फरक नाही पडत. इथं लिहायचं लेट y इक्वल टू x टू दी पॉवर x. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. सॉरी, व्हेरिएबलचा घात व्हेरिएबल म्हणजे आपल्याला लिहायला लागेल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग ऑन बोथ साइड वी गेट असं लॉग y इज इक्वल टू लॉग x टू दी पॉवर x. लॉग y घात खाली उतरतो x लॉग x. आता लिहा डिफरन्शिएट बोथ साइड. differentiate both side with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. इज इक्वल टू इथं प्रॉडक्ट लागल कारण गुणाकार आहे. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. तर लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर x चा डेरिव्हेटिव्ह 1. हा x न हा x कटला, हा y तिकडं जाईल. dy बाय dx इज इक्वल टू y असा ब्रॅकेट. हा 1 राहिला आणि इथं राहिला log x असं. चलो बोलो. एवढं जर झालं असेल तर मित्रो या y चं नाव काय आहे? x टू दी पॉवर x. म्हणून इथं सेपरेट बाजूले लिहित आम्ही ट्रिक सांगत आहो. dy बाय dx इज इक्वल टू या y च्या ऐवजी x टू दी पॉवर x ने एवढं पद याले पेंडिंग म्हणून ठेवायचं. याले वापरायचं नाही, फक्त याले 1 नंबर द्या. वापरायचं हेच. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा. पुन्हा याचा काय घ्यायचा मात्र डेरिव्हेटिव्ह. तर इथं लिहायचं अगेन डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर इथं लिहायचं आहे d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू. हा फर्स्ट फंक्शन आहे, हा सेकंड फंक्शन आहे. तर बा याला कसं लिहायचं आहे? तर बा फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर इथं लिहायचं dy बाय dx असं. तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू हा y जशानं तसा. एक म्हणजे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन याले लागून आहे x. तर इथं लिहा लागेल x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे गेला प्लस 1 प्लस लॉग x असं dy बाय dx. ठीक आहे. हा 0 गेला म्हणजे काय राहिलं बा? फक्त ह्या y राहिला आणि हा 1 अपॉन x राहिला. तर इथं लिहून राहिलो d2y बाय dx स्क्वेअर y इंटू 1 अपॉन x प्लस 1 प्लस log x dy बाय dx. पहा हे स्टेप मी मैदानात मांडतो, दुसरं काहीच करत नाही. लक्षात ठेवा जशानं तशी मांडत आहो. d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू हा y. हे पहा याले नंबर 1 देऊन टाका आणि याले नंबर 2 करून टाका. प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. या y च्या ऐवजी भरून टाका x टू दी पॉवर x. कारण लिहू ना इनटू हा 1 अपॉन x प्लस काय आहे बा 1 प्लस log x
तर इथं लिहायचं 1 प्लस लॉग एक्स असं. dy बाय dx तर दोन नंबर सांगते. x2 याची किंमत आहे x टू दी पॉवर x इंटू 1 प्लस काय बात लॉग एक्स. कोणाचा वापर केला तर कारण लिहायचं फ्रॉम 1 and 2 असं. एवढं जर झालं असेल तर d2y अपॉन dx स्क्वेअर बरोबर याचा घात काहीच नाही म्हणजे 1. हा प्लस आहे वर गेला तर मायनस म्हणजे x टू दी पॉवर x इंटू x टू दी पॉवर मायनस 1. बोला ठीक आहे. आता पाहून घ्या मी काय सांगतो का बा इथं 1 प्लस लॉग एक्स आहे इथंही 1 प्लस लॉग एक्स आहे म्हणजे a गुणिला a असला तर a चा वर्ग होते का नाही होते. तर बा हा x टू दी पॉवर x जशानं तसा 1 प्लस लॉग x याचा वर्ग. आता मी याने शेवटली स्टेप मांडत हाव. पाया जर सारखा असला बेस सारखा असला तर घाताची काय होते बा तर बेरीज वजाबाकी होते. तर हा बेस सारखा आहे तर x मायनस 1 प्लस x टू दी पॉवर x 1 प्लस लॉग x होल स्क्वेअर याच्या पलीकडे सुटतच नाही. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तुमचा क्वेश्चन 1 झाला. क्वेश्चन 2 पहा मित्रो. क्वेश्चन 2 चालू करत आहोत आणि खास करून सांगत आहोत या क्वेश्चन 2 मधला हा पहिला प्रॉब्लेम फारच महत्त्वाचा आहे. जुन्या कोर्स मध्ये बरेचदा आलेला आहे. वेळेवर सेट नाही होता एक दोनदा लिहून पाहिजे. तर पहा इथं काय सांगत आहोत याचं सोल्युशन इथं देऊन आहे आपल्याला x a इंटू थीटा मायनस साइन थीटा. पॅरामेट्रिक फंक्शन आहे कारण बा फंक्शनचा व्हेरिएबल वेगळा आहे आणि x वेगळा आहे म्हणजे बा अशा वेळेस फंक्शनच्या व्हेरिएबलनं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. ठीक आहे. तर इथं लिहायला लागते बा का डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू थीटा असं. dx अपॉन d थीटा इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे बाहेर निघल. थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा 1 होईल आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतो. थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे बा आपलं पहिलं तयार झालं. आता पहिलं तयार झाल्याबरोबर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे बा आता आपण हे घेऊन टाकायचं तर बा y इथं लिहायचं नाव असं लिहायचं आणि y बरोबर काय लिहिणार आहे a इंटू 1 मायनस कॉस थीटा. पुन्हा तेच लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बात थीटा. तर बा dy बाय dx इज इक्वल टू a बाहेर निघल. ठीक आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेलास मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन म्हणजे मायनस मायनस प्लस साइन थीटा असं. सरळ साध्या सिंपल भाषेत dy बाय d थीटा लक्षात ठेवा इज इक्वल टू काय आलं रे बात a इंटू साइन थीटा. एवढं जर झालं असेल तर आपण शिकलो राजा. काय शिकलो बा माहित आहे आपण शिकलो आहे ना बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. बाय काय लिहायचं रे बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. लिहास लागते पॅरामेट्रिक फंक्शन हे विसरू नका. असं लिहा लागते हो dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा. तर बा dy बाय d थीटा आहे तुमचा a साइन थीटा आणि dx बाय d थीटा आहे तुमचा a इंटू 1 मायनस कॉस थीटा. मित्रो लक्षात ठेवा एवढं तुम्ही 100% बरोबर करसाल. म्हणजे आलं काय रे बा तर dy बाय dx इज इक्वल टू साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा.
आहे ना. ह्यामुळं तर सर्व विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी इथपर्यंत व्यवस्थित मांडते. इथूनच तुमची गडबड होईल. इथं लिहायचं dy/dx काऊन बा गडबड होईल. फॉर्म्युले पाठ असेल तर काहीच नाही. साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे 2 sin θ/2 cos θ/2. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. काय आहे रे फॉर्म्युला दिली आहे मी 2 sin θ/2 cos θ/2. या एक फॉर्म्युला 1 मायनस cos थीटाचा फॉर्म्युला आहे 2 sin स्क्वेअर θ/2. तर इथं लिहायचं 2 sin स्क्वेअर θ/2. हा 2 आणि हा 2, हा एक साइन हा एक साइन कटला आणि उरलं काय बा तर dy/dx बरोबर वरतं उरलं cos θ/2 आणि खाली उरला sin θ/2. तर मग dy/dx इज इक्वल टू cos अपॉन sin म्हणजे होते cot θ/2. अजून आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलाय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलं नाही. तर आता आपल्याला लिहा लागल डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू आहे ना x. हे वैशिष्ट्य आहे. नॉट थीटा x न घ्यायला. तर मग ह्या कसा निघल d2y/dx स्क्वेअर असं. कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर हे पाठ पाहिजे. त्याले जे लागून आहे ते तर लिहाच लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर ह्या आहे θ/2 आणि याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेसाल तर मग हा छेदातून हा बाहेर निघल आणि थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे तर dθ/dx. कारण विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर मग इथं येणार आहे हाफ dθ/dx. मन लावून आहे का. नाही समजलं तर डबल व्हिडिओ पहा. मी डिटेलच सांगत असतो, काहीच ठेवत नाही. तर मग एवढं जर झालं असेल ना तर याले थोडंसं व्यवस्थित मांडायचं. या हाफ पहिले लिहा म्हणजे कन्फ्यूज नाही होत आहे ना. कसं लिहायचं आहे बा तर लक्षात घ्या d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस हा हाफ लिहा. इथं लिहायचं कोसेक स्क्वेअर घ्यावाला θ/2 आणि dθ/dx. चलो बोल. एवढं जर झालं असेल मित्र हो तर मग कान देऊ नाही का. काय सांगत आपण डेरिव्हेटिव्ह तर घेतला. आता तुमची नजर पहा मी कशी पोचवतो. बरोबर तुम्हाला जुळलंच. याच्याकडं पाहायचं. याले मी नंबर देऊन राहिलो 1. नेहमी ह्याच कामी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. इथं पाहायचाल तर dx/dθ आहे. तर इथं पाहायचाल तर dθ/dx आहे. म्हणजे याचं उलट इथं आहे. तर बा याच्या खाली काहीच नाही म्हणजे किती राहते रे बा 1. dx/dθ बरोबर एवढं. याचं उलट केलं तर याचं पण उलट करायचं. हे आहे तुमच्या डोक्यात बसवा बोल बा. एवढं जर झालं असन तर भाय बढिया होऊन जाईल. पा कसं बसवतो डोक्यात. d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस हाफ. इथं लिहायचं कोसेक स्क्वेअर θ/2. ठीक आहे. dθ/dx तर dθ/dx तर याचं आहे ना हा खालचा वर वरचा खाली. तर इकडं पण खालचा वर वरचा खाली. तर इथं लिहायचं 1/a इंटू 1 मायनस कॉस थीटा. 1 मायनस कॉस थीटा आणि स्पष्ट लिहा बा. इथं लिहायचं फ्रॉम 1 असं. एवढं जर झालं असेल तर याले कसं मांडायचं d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस हाफ. या झाला तुमचा कोसेक स्क्वेअर θ/2. ठीक आहे. हा झाला 1/a. 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू आता सांगलं म्या का 2 sin स्क्वेअर θ/2. तर थे किंमत भरून टाका 2 sin स्क्वेअर θ/2 असं आहे. ठीक आहे. आता पाहून घ्या मी काय सांगून राहिलो. तर मग शेवटली स्टेप d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस लिहिला. पहा इथं आहे ना हा
अँगल आहे कृपा करून नाही तर भलतच करून टाकसाल. ह्या 2 गुणिले 2 म्हणजे 4, म्हणजे हा वर तर 1 आहे 1 बे दोन्ही 4. हा दिसला का ए? हो दिसला. मग आता ह्या लिहायचा कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 असं. आणि 1 साइनचा अर्थ होते कोसेक. तर मग 1 साइन स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 असं. तर बा है ना, ह्या कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2, कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 बालपणी शिकले. ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर इज इक्वल टू ए चा घात 4. तर बा ह्या 2 आहे हा 2 आहे. कोसेक स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअरचा घात 4. तर तुमचं फायनल आन्सर राहील d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू -1/4a -1/4a कोसेकचा घात 4 थीटा बाय 2. तर मग मित्र लक्षात ठेवा, बोर्डाच्या परीक्षेत यालाच फिरवून टाकतात. काय फिरवून टाकतात बा? हे आहे ना असं फाईंड नाही म्हणत, हे देऊन टाकते आणि म्हणते प्रूव्ह दॅट d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू -1/4a कोसेकचा घात 4 थीटा बाय 2. झाला प्रॉब्लेम तोच, फक्त त्याने मेकअप करून नवीन तयार केला. म्हणून कृपा करून हा वाला प्रॉब्लेम चांगला सोडवा. नेक्स्ट पहा मित्रो, हे दोन्ही प्रॉब्लेम सोपे आहे. पहिलाच प्रॉब्लेम सांभाळा. x इज इक्वल टू ट्वाइस 80 स्क्वेअर y इज इक्वल टू 480. तर बा सोल्युशन कसं लिहायचं बा? तर इथं सरळ लिहायचं का x इज इक्वल टू ट्वाइस 80 स्क्वेअर. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू t. तर बा dx बाय dt इज इक्वल टू आहे ना, हा 2a बाहेर मिळेल आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तर घात खाली उतरते असं डोक्यावर येतं कमी. म्हणजे बा 2t, t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होईल म्हणजे गेला. बे दोन्ही 4 480. हे झालं तुमचं पहिलं. मग आता एवढं जर झालं असेल तर ह्या वाला तर फारच सोपा आहे बा. y इज इक्वल टू 480. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t. एवढं जर झालं असेल तर dy बाय dt इज इक्वल टू 4a कॉन्स्टंट आहे आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होईल म्हणजे आपलं उत्तर एवढं झालं. आता लिहायचं बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. बस एवढं लिहायचं आहे. dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. dy by dt आहे 4a आणि dx by dt आहे तुमचा काय रे बा? तो 480. हा ना हा कटला वर तर काहीच नाही राहिला म्हणजे 1. तर आलं किती बा? तर 1/. तर बा इथं लिहायचं dy by dx is equal to 1/. एवढं जर झालं असेल तर बा आता याचा दुसरा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर कसा लिहिणार आहे? डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. एवढं लक्षात ठेवा, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 1/x चा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फॉर्म्युला आहे -1/x स्क्वेअर. तर बा लक्षात ठेवा याचा पण होईल -1/t स्क्वेअर. पण विथ रिस्पेक्ट टू x आहे तर आपण याचा घेतला, t चा नाही घेतला. तर बा या आहे ना, तर बा याचा निघत नाही तर dt अपॉन काय रे 1/, चा घेतला तर dt अपॉन dx. अरे बाबा 1/, असला तर याचा डेरिव्हेटिव्ह -1/, इथं जो असेल त्याचा घात इथं लिहिल्या जाते तो इथं लिहिल्या. पुन्हा t चा डेरिव्हेटिव्ह असं. आता इकडं पा याले नंबर 1 द्या. dx बाय dt ची किंमत आहे 480. याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1.
याचं उलट केलं तर याचं उलट. तर मग याच्या इथं किंमत भराची dt अपॉन dx बरोबर 1/480. तर बा मी काय सांगून राहिलो, तर बा लक्षात ठेवा. पहा मग मी इथून लिहून राहिलो d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू -1 अपॉन t स्क्वेअर dt अपॉन dx. तर इथं dx अपॉन dt आहे, याचं उलट केलं तर 1/480. तर इथं लिहायचं 1/480 d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस हा 1/4a t स्क्वेअर इंटू t म्हणजे t क्यूब. हे झालं तुमचं दुसरं प्रॉब्लेम. मित्र तिसरं प्रॉब्लेम पहा मग तिसरं प्रॉब्लेम सांगत आहो. इथं आहे बा x इज इक्वल टू साइन थीटा, y इज इक्वल टू साइन क्यूब थीटा आहे ना. थीटा इज इक्वल टू π/2 इथं लिहूनच आहे. तेव्हा साधं सिंपल आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर सोल्युशन सांगत आहो का बा x इज इक्वल टू साइन थीटा. differentiate both side with respect to theta. तर बा dx अपॉन d थीटा इज इक्वल टू साइन चा डेरिव्हेटिव्ह cos थीटा. ठीक आहे. दुसरं लिहायचं y इज इक्वल टू साइन क्यूब थीटा. इथं पण लिहायचं डिफरन्शिएट both side with respect to theta. मग आता काय होणार आहे बा, तर dx आहे ना dy बाय d थीटा इज इक्वल टू इथं घात आहे म्हणजे पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरल, डोक्यावर एक न कमी. पुन्हा कोणाचा घेतला, घाताचा घेतला, आता साइनचा घ्या लागल तर इथं लिहा साइनचा डेरिव्हेटिव्ह cos थीटा, थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल. मग आता एवढं जर झालं असेल तर बा आता आपल्याला काय करायचं आहे बा, तर इथं लिहायचं बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असं काय लिहिता येते बा, तर dy बाय dx बरोबर dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा बरोबर dy बाय d थीटा एवढा आहे 3 sin स्क्वेअर थीटा cos थीटा आणि dx बाय d थीटा म्हणजे फक्त cos थीटा आहे. यानं ह्या कटला, उरला किती, तर इथं लिहून राहिलो dy बाय dx इज इक्वल टू 3 sin स्क्वेअर थीटा. एवढं जर झालं असेल तर याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. इथं लिहायचं अगेन डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बात x. तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू घात खाली उतरते, 2 खाली उतरला म्हणजे 3 2 6 साइन थीटाच्या डोक्यावर एक न कमी. आणि हा एक लिहिल्या जात नाही. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, घाताचा. आता घ्या लागल साइनचा, तर साइनचा डेरिव्हेटिव्ह cos थीटा. एवढं जर झालं असेल तर बसलं का डोक्यात. मग आता काय सांगून राहिलो का बा इथं आपण साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, कॉसचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला. तर बा लक्षात ठेवा थीटाचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला. तर बा थीटाचा डेरिव्हेटिव्ह आपला होईल d थीटा अपॉन dx. मग आता एवढं जर झालं असेल तर d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 6 sin थीटा cos थीटा असं d थीटा बाय dx. तर dx बाय d थीटा बरोबर cos थीटा. याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. याले उलट केलं तर याले उलट करा म्हणजे d थीटा बाय dx भेटल आपल्याला 1 अपॉन cos थीटा.
आणि हा न हा कटून जाईल. इथं लिहायचं d2y/dx² ॲट आपल्याला दिलेला आहे थीटा π/2 बरोबर 6 साइन या थीटाच्या ऐवजी π/2 आणि 6 साइन π/2 म्हणजे 1, तर उत्तर राहील तुमचं 6. हे झालं तुमचं तिसरं प्रॉब्लेम. पहा मित्रो, x a cos theta, b y b sin theta at theta π/4. तर बा इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बा, तर लक्षात ठेवा थीटा. तर मग dx/d थीटा इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे बाहेर निघतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा असं. आता याचा डेरिव्हेटिव्ह तर dy/d थीटा इज इक्वल टू b कॉन्स्टंट आहे बाहेर निघतो, साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा काय सांगत हा बा आपल्याला इथं लिहा लागते बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असं काय मांडता येते बा, तर dy/dx इज इक्वल टू dy/d थीटा अपॉन dx/d थीटा by dy/d theta is equal to b cos theta upon minus a sin theta. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा cos theta upon sin theta म्हणजे cot theta होते. तर बा dy/dx is equal to हा मायनस वर लिहा मायनस b upon a cot theta. अगेन लिहायचं differentiate both side with respect to x. तो बा लक्षात ठेवा d2y/dx² मायनस b अपॉन एक कॉन्स्टंट आहे बाहेर निघाल, कॉटचं डेरिव्हेटिव्ह आहे ना मायनस कोसेक स्क्वेअर. याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो d थीटा अपॉन dx. आता मायनस मायनस झाला प्लस, तर इथं लिहायचं d2y/dx² इज इक्वल टू b अपॉन a कोसेक स्क्वेअर थीटा आणि d थीटा/dx, तर dx/d थीटा इज इक्वल टू मायनस a sin थीटा आहे. याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक, याचं उलट केलं तर याचंही उलट करायचं म्हणजे बा d थीटा अपॉन dx कसा भेटल, तर बा 1 अपॉन मायनस a sin थीटा हे भेटलं आपल्याला. आता एवढं जर झालं असेल तर पहा मग मी काय काय करतो, शेवटली स्टेप लिहून राहिलो d2y/dx² इज इक्वल टू है ना a गुणिले मायनस a म्हणजे मायनस a स्क्वेअर वरतं b जशानं तसा, हा कोसेक स्क्वेअर थीटा जशानं तसा कोसेक स्क्वेअर थीटा. 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, 10वीचं पुस्तक सांगते कोसेक थीटा. तर बा d2y/dx² इज इक्वल टू हा मायनस वर लिहा b अपॉन a स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक थीटा म्हणजे कोसेक क्यूब थीटा. मित्रो या झाला तुमचा, लक्षात ठेवायचं एवढं प्रॉब्लेम झालं जर ही किंमत दिली नसती तर आता आपल्याला ही किंमत भरा लागल d2y/dx² असं ॲट थीटा इज इक्वल टू π/4 बरोबर हा जशानं तसा आणि कोसेक इथं लिहायचं कोसेक क्यूब थीटाची किंमत भराची π/4 असं. मग एवढं जर झालं असेल तर बा कोसेक π/4 डाव्या वर्गामध्ये झालं कोसेक 45 ची किंमत असते √2. ठीक आहे, तर बा लक्षात ठेवा थीटा इज इक्वल टू π/4 मायनस b अपॉन a स्क्वेअर कोसेक π/4 म्हणजे √2 आणि ह्याचा क्यूब.
याने सोडवताना कसं सोडवायचं, d2y/dx² थीटा इज इक्वल टू π/4 मायनस b/a². हा क्यूब आहे तर याने असं मांडा स्क्वेअर इंटू काय रे बा तर याचा घाते. बेस सारखा असला तर पायाची बेरीज 2 आणि 1 3. म्हणजे बा हा स्क्वेअर ना हा 2 कटला म्हणजे बा आपल्या डोक्यात कसं आलं पाहिजे. तर मी इथं लिहून राहिलो, जागाच नाही आहे. बरोबर लक्ष देता. d2y/dx² इज इक्वल टू ह्या झाला तुमचा थीटा इज इक्वल टू π/4 बरोबर. ठीक आहे. वर्ग न वर्गमूळ कटला, हा मायनस लिहा. एवढं जर झालं असल तर बा वर्ग न वर्गमूळ कटला म्हणजे हा 2 आणि ह्या √2 असा, ह्या b आणि याच्या खाली किती आहे बा तर हा a². हे झालं तुमचं फायनल आन्सर. जर माझा व्हिडिओ मित्र आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खास करून सांगत आहोत घंटी वाजवा. नमस्कार.